किती छान आवाज येतोय. पक्षी सुद्धा म्हणतोय पेरते व्हा पेरते व्हा. शेतकरी बंधूंनो, पावसाला फार छान सुरुवात झालेली आहे. राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं कराळे 999 चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, मागे मी व्हिडिओ दिला होता ते 21 ते 25 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस बरसणार आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही बघत असताल 21 तारखेपासून तर या पावसाला सुरुवात झालेली आहे. परंतु कालची जी 24 तारीख होती, 24 आणि आज 25 ही म्हणजे मुख्य तो पाऊस होता. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की 21 ते 23 पर्यंत ज्या भागामध्ये पाऊस पडला नव्हता त्या भागामध्ये सुद्धा 24 आणि 25 तारखेला आवर्जून पाऊस पडणार आहे. तशाच अनुषंगाने काल बहुतेक आणि बऱ्याच ठिकाणी अशा मुसळधार पाऊस पडलेला आहे की जे की पडलाय की नाही भूतो न भविष्य, ज्या पद्धतीने ओढे नाले नदी वाहतील अशा पद्धतीचा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवला होता. त्या संदेशाची खरी पूर्तता म्हणून तुम्ही बघू शकता की या व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी जसे की मी जिंतूर तालुक्यात सांगितलं होतं की मुसळधार पाऊस पडणार आहे, तर त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातले हे जे आडगाव क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये अक्षरशः भयंकर मुसळधार पाऊस झालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने जिंतूर तालुका असेल किंवा जालना जिल्हा असेल, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक घरांची पडझड झाली असून वीज कोसळून 4 जनावरांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासामध्ये जालन्यामध्ये सरासरी 21 मिलीमीटर पाऊस झाला असून 4 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. याच्यामध्ये रामनगरमध्ये सर्वाधिक 109 मिलीमीटर पाऊस झाला. मुसळधार असा पाऊस नदी नाले ओढे असे घोघो अशा पद्धतीनं वाहत आहेत. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, पावसाचा अचूक अंदाजा देण्यासाठी कराळे 999 चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजचा हा संदेश त्याच अनुषंगाने मी देत आहे, कारण मलाही आनंद होत आहे. कारण ज्या पावसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता त्या पावसाच्या प्रतीक्षेला अनुसरून जो काही मी अंदाजा दिला होता त्या अंदाजाला मी आज सत्यपूर्तीमध्ये खरं ठरत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु अशाच परिस्थितीमध्ये बऱ्याचशा गावामध्ये अजूनही पाहिजे तसा पाऊस झालेला नाहीये. परंतु त्या शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण परभणी जिल्ह्यामध्ये वसमत या भागामध्ये वसमतचा आणि पूर्णेचा काही तो काही भाग आहे, या भागामध्ये फार मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. तरी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची अजूनही शेतकरी प्रतीक्षा करत आहेत, हे सुद्धा मी मान्य करतो. तसंच जालना जिल्ह्यातला काही परिसर असेल तिथे राहिलेला आहे छत्रपती संभाजीनगर. परंतु त्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की त्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपल्या भागामध्ये सुद्धा फार चांगला आणि जोरदार पाऊस होणार आहे. परंतु या 24 तारखेची परत एकदा पुनरावृत्ती होणार आहे 28 आणि 29 जून रोजी. तेव्हा शेतकरी बंधूंनो, 28 आणि 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. तसंच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पावसाची तीव्रता जास्त राहील. त्यामध्ये मंठा, परतूर, आंबड वगैरे, गेवराई वगैरे हा परिसर जो आहे या परिसरामध्ये फार चांगला पाऊस पडणार आहे. केज, धाराशिव या ठिकाणी सुद्धा 28 आणि 29 तारखेला फार जोरदार पाऊस पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या संदेशाचं मुख्यत्व असं आहे की मी यापूर्वी सांगितलं होतं आपणाला की आपल्याकडे 30 जूनपर्यंत पेरणी योग्य अशा पद्धतीचा पाऊस आपल्या राज्यामध्ये होणार आहे. आणि त्या अनुषंगानं तुम्ही बघत असताल कालपासून जिकडे तिकडे बहुतेक जिथे नाहीये तिथे अशा पद्धतीचा पाऊस होत आहे की त्या पावसामुळे त्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा पाऊस काही ठिकाणी नुकसानकारक ठरणार आहे. त्याचप्रमाणे पहा, काही ठिकाणी तर नदी नाले वाहतच आहेत, परंतु शेतीची सुद्धा नुकसान झालेली आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, पाऊस हा या महिन्यातला, जून महिन्यातला सर्वात मोठा पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पडणार हा सुद्धा संदेश यापूर्वी. परंतु लोक फक्त दिलेलं जे पोस्टर आहे तेवढं पोस्टर पाहतात, परंतु पोस्टरमध्ये सर्व काही माहिती नसते. शेतकरी बंधूंनो, पोस्टर न पाहता त्या व्हिडिओमध्ये मी काय दिलेलं आहे किंवा काय सांगितलेलं आहे हे आवर्जून व्हिडिओ संपूर्ण पाहत जा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतीचं नियोजन करायला योग्य ती दिशा आणि योग्य ते नियोजन करायला मदत पडेल. तेव्हा शेतकरी बंधूंनो, जुलै महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा फार चांगला पाऊस राहणार आहे, परंतु जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या पावसाचा खंड राहील आणि थोडासा अल्प प्रमाणामध्ये भाग बदलत असा हा जुलै महिन्याचा पाऊस राहणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र असाच भरपूर पाऊस आपल्याकडे पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, मी आज 25 जून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देत आहे. हा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जे बघत आहात
तिथं महाभयंकर अशा पद्धतीचे पाऊस झालेले आहेत. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या चॅनलला सबस्क्राईब करा. खरे शेतकरी जे शहरात राहणारे काही नोकर वर्ग जे आहेत ना, त्यांना छतावर पाऊस पाहिजे, त्यांना त्याच वेळेस कळतं की पाऊस पडलाय म्हणून. परंतु भौगोलिक परिस्थिती केवळ एका गावासाठी किंवा एका ठराविक ठिकाणासाठी नसते. हे एक अंदाजा असतो, हा ध्यानात घ्यावा. किंवा ज्यांनाही योग्य ती माहिती हवी असेल त्यांनी आपल्या गावासोबत त्यांच्या ठिकाणी केव्हा पाऊस पडणार आहे याबद्दलची जर माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट करा. कृपया कोणीही जे काही आहेत जिथे पाऊस झालेला आहे त्यांनी सुद्धा जर कॉमेंटमध्ये आमच्या इकडे पाऊस पडलेला आहे असं जर सांगितलं तर ते माझ्यासाठी एक मार्गदर्शन असल्यासारखं राहणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचावं. आपल्या जवळचे नातेवाईक असतील, इष्ट मित्रमंडळी असेल, त्यांना चॅनल सबस्क्राईब करून द्या. व पुढील संदेश तुम्हाला मी 28 तारखेला याचप्रमाणे देणार आहे. तेव्हा 28 आणि 29 तारीख लक्षात राहू द्या. फार भयंकर, म्हणजे जसा 24 तारखेला आपल्या राज्यामध्ये आज टी व्हीवर जे बघत असताल त्याच पद्धतीचा 28 आणि 29 तारखेला पाऊस पडणार आहे. 28 तारखेला जसं की मी थोडासा विदर्भातला भाग सांगायचा विसरलो, त्याचप्रमाणे विदर्भात जो काही बुलढाणा आहे, मेकर आहे, वाशिम आहे, रिसोड आहे, या ठिकाणी सुद्धा 28 तारखेला चांगला पाऊस होईल. तसंच या 28 तारखेची तीव्रता जी आहे अकोला या ठिकाणी राहणार आहे. मागच्याही संदेशमध्ये दिले होते की अकोल्यामध्ये फार भयंकर आणि चांगले अतिवृष्टी सदृश असा पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे अकोला, अकोट या भागामध्ये फार जोरदार पाऊस झालेला आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आपली रजा घेतो व